वाडेकर मॅडम, त्या गेल्या 31 वर्षांपासून 31 वर्षांपासून एका ग्रामीण जिल्हा परिषद शाळेत शिकवत आहेत. आणि त्यांचं काम इतकं वेगळं आहे की त्यांनी पारंपरिक शिक्षणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ना, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं किंवा वर्गाच्या 4 भिंती नाहीत, तर त्यांच्या कामातला पहिला महत्त्वाचा भाग. त्यांचं शिकवणं हे पूर्णपणे अनुभवावर आधारित आहे. तुम्ही विचार करा, त्यांचा वर्ग चक्क चॉकलेटची फॅक्टरी बनतो. आणि यातून मुलं फक्त विज्ञानाचे नियम शिकत नाहीत, तर गणित आणि व्यवसायाचे बेसिक धडेही घेतात. पहा, ऐका, वाचा आणि करा, या पायामुळे शिक्षण म्हणजे पाठांतर राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. आणि असा अनुभव मुलं विसरतात का? कधीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वाडेकर मॅडम फक्त वर्गापुरत्या मर्यादित नाहीत, अजिबात नाही. त्या थेट मुलांच्या घरी जातात, त्यांच्या आईवडिलांशी बोलतात आणि यातून त्यांना मुलांच्या खऱ्या अडचणी समजतात. आणि याचा परिणाम खूपच सकारात्मक. शाळा आणि पालक यांच्यात एक विश्वास निर्माण होतो आणि साहजिकच वर्गात मुलांची हजेरी पण वाढते. आणि तिसरं, या सगळ्याचा परिणाम काय झाला तो तर खरंच अविश्वसनीय. तुम्हाला सांगतो, त्यांचे जे जुने विद्यार्थी आहेत ना, ते आज इतके आत्मविश्वासी झालेत की मोठ्या वर्गाची पुस्तकं सुद्धा सहज वाचतात. त्यांच्या शिकवणीमुळे मिळालेलं ज्ञान हे मुलांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनून जातं. थोडक्यात काय, तर समाज बदलायला खूप मोठ्या योजनांची गरज नसते. कधीकधी एका शिक्षकाची निष्ठासुद्धा पुरेशी असते. आणि हेच उज्ज्वला वाडेकर मॅडम सिद्ध करतात.